मित्रांनो नमस्कार. अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला लागलं महत्त्वाचं ग्रहण. अखेर लागली पक्षाला घरघर. 22 नेत्यांचे थेट राजीनामे. राज्याच्या राजकारणातून मित्रांनो आता सुरू होत आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचं पर्व. उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती प्रचंड प्रमाणामध्ये नेत्यांचे प्रवेश होण्यास सुरुवात. एकनाथ शिंदेंचे गड ढासळायला सुरुवात. जेवढी त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली त्याहीपेक्षा आपला पक्ष फुटण्याच्या तयारीत असल्याची एकनाथ शिंदेंना भीती. तर भारतीय जनता पार्टी यावरती कोणत्याही प्रकारचा आता एकही चुकार शब्द काढत नाही. नेमकं काय घडलंय मित्रांनो, कोण आहेत महत्त्वाचे बडे नेते आणि राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कसे धक्क्यावर धक्के बसतायत, या पाठीमागची सगळ्यात मोठी कहाणी पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो सध्या या देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत आलेल्या सगळ्या राजकीय पक्षांना संपवते आहे. परंतु आपण संपलोय हे त्यांना संपल्यानंतर समजतं. हे महाराष्ट्रासह देशातील राजकीय पक्षांचं दुर्दैव म्हणावं लागेल. तशाच प्रकारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फोडण्याचं काम एकनाथ शिंदेंनी गेली 4 वर्षे केलं. ठाकरेंच्या अगदी जवळचे नेते हेरून त्यांना मोठमोठी पदं देऊन त्यांना आपल्या जवळ करण्याचे कारनामे एकनाथ शिंदे यांनी केलेत. मात्र मित्रांनो आता हे काही दिवस चालतं. सतत या गोष्टी चालत नाहीत. लोकांना देखील याचा प्रचंड संताप येतो. लोकभावना देखील ओळखाव्या लागतात. महाराष्ट्राचा राजकीय संस्कृतीचं लक्षण काय आहे, राज्याची संस्कृती काय आहे, हे देखील याचा देखील विचार करावा लागतो. आणि अगदी त्याचप्रमाणे आता मित्रांनो तसं घडलंय. एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे अनेक नेत्यांना आपल्या तंबूत घेतलं, आता तशाच प्रकारे एकनाथ शिंदेंच्या तंबूतील बडे नेते आता मात्र त्यांची साथ सोडणार आहेत. मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे की आता भाजपा याबद्दल काय करणार आहे, भाजपचा नेमका स्टँड काय असणार आहे, भाजपा एकनाथ शिंदेंच्या बाजूने राहणार की भाजपा विरुद्ध राहणार, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की भाजपला 2029 आणि 30ला सगळ्यात मोठा विरोधक म्हणून सध्या एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपला वाटते आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपपेक्षा कितीतरी पटीनं आता एकनाथ शिंदेंकडे खासदार आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीला भाजपच्या खासदारांच्या जागावरती दावा एकनाथ शिंदे करतील आणि त्यांच्या मतदारसंघातील आमदारांची तिकीटं देखील आपल्या बाजूने वळवण्यासाठी एकनाथ शिंदे भाजपवर दबाव आणतील. आणि तशा प्रकारे एकनाथ शिंदेंनी आपली नवीन फिल्डिंग लावण्यास तयार केली आहे. भाजपला नमवण्यासाठी, भाजपला हरवण्यासाठी, भाजपला राज्यातून सत्तेतून पायउतार करण्यासाठी एकनाथ शिंदे आपली नवीन चाल खेळण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि अशातच भाजपा देखील आता मात्र त्यांच्या विरोधात राज्याचं नव्हे देशाचं राजकारण करण्याच्या तयारीमध्ये आहे. भाजपला माहीत आहे की एकनाथ शिंदेंच्या सोबत असणारे आमदार फक्त आणि फक्त आपल्यामुळे त्यांच्यासोबत आलेत. अन्यथा त्यांनी उद्धव ठाकरेंना कदापिही सोडलं नसतं. त्यांच्यावरती वेगवेगळे दबाव टाकले आहेत, त्यांच्यावरती सत्तेची पैशांची खैरात केली आहे, त्यामुळे ते इकडे आलेत. पण आगामी काळामध्ये भाजपकडे सत्तेचे दोर आहेत. महाराष्ट्र सत्ता, केंद्र सत्ता, दोन्ही सत्ता भाजपकडे आहेत. आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंनी जर आगामी काळात भाजपला लढण्याचा प्रयत्न केला तर जेवढे नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपकडे एकनाथ शिंदेंकडे आलेत त्यापैकी जवळजवळ 22 नेत्यांनी आता एकत्रितपणे एकनाथ शिंदेंची साथ सोडण्याचा निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे हे नेते एकतर भाजपमध्ये आणि उरलेले काही आमदार हे उद्धव ठाकरेंच्या संजय राऊत यांच्या संपर्कात असल्याची बातमी आहे. फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतर तोपर्यंत ही चर्चा सुरू आहे. एकदा का निकाल जर ठाकरेंच्या बाजूने लागला तर मात्र आमदारांची आपली नवीन राजकीय खेळी उद्धव ठाकरेंना यशस्वी करेल. एकनाथ शिंदेना मात्र पुन्हा महागात पडू शकते. त्यामुळे एकंदरीत 22 नेते कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत, त्या नेत्यांची भलीमोठी यादी ती देखील आपण आता पाहूया. मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये हा उद्धव ठाकरेंचा सगळ्यात मोठा एक मास्टर स्ट्रोक म्हणावा लागेल की एकनाथ शिंदे हे भाजपसोबत असताना भाजपा त्यांच्यासोबतचं राजकारण, त्यांच्या विरोधाचं राजकारण करायला लागले असून 2029ला भाजपला एकनाथ शिंदेंना टार्गेट करायचं आहे. त्या दृष्टीनं उद्धव ठाकरे देखील एकनाथ शिंदेंनाच नमवण्यासाठी फुल टू प्लॅनिंग करत आहेत. आणि आगामी काळात एकनाथ शिंदेंच्या ज्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना होईल तिथे मात्र भाजपा उद्धव ठाकरेंना मदत करेल, ही देखील मोठी बातमी. त्यामुळे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील 22 ते 28 आमदार
हे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे आणि उरलेले 30 आमदार देखील आपली नवीन बाजू उद्धव ठाकरेंच्या दिशेने घेत आहेत.